छावासारखा दर्जेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुन्हा एकदा मराठी मातीतील एक अस्सल गोष्ट घेऊन येत आहे। महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तो बनवणार असल्याची चर्चा आहे। एवढंच नाही तर सध्याची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारणार आहे अशी देखील चर्चा आहे। आता उतेकरांसारखा दिग्दर्शक विठाबाईंच्यावर चित्रपट बनवणार असं काय खास होतं विठाबाईंच्यात? या चित्रपटाच्या निमित्तानं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। विठाबाई भाऊमांग नारायणगावकर, सावळा रंग पण देखणा चेहरा, अप्रतिम नृत्य आणि अदाकारी, गोड गळा, उत्तम अभिनयाच्या बळावर विठाबाईंनी अक्षरशः रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांच्या पायात घुंगरू आले। पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही त्यांची अजरामर लावणी। पण पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठा गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होती। नाचता नाचता त्यांच्या बाळंतपणाच्या कळा सुटल्या। स्टेजवर मागच्या तंबूत त्यांनी बाळाला जन्म दिला। बाळाची नाळ दगडानं ठेचली आणि पुन्हा विठा स्टेजवर आली। मुलगी झाल्याची बातमी सांगून पुन्हा नाचायला लागले। तेव्हा हात जोडून प्रेक्षकांनी सांगितलं, विठाबाई आराम करा, आमचे पैसे फिटले। अशी लोककलावंत होणे नाही, हा झाला विठाबाईंच्या आयुष्यातला गाजलेला किस्सा। दुसरा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो। तो म्हणजे एकदा विठाबाईंचा तमाशा सुरू होता। अचानक धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली। विजा चमकायला लागल्या। वादळ वारं सुटलं आणि तमाशासाठी घातलेला मंडपच उडून गेला। अशा स्थितीत सुद्धा विठा मात्र थांबलीच नाही। त्या रात्री वरती आकाशात आणि खाली स्टेजवर दोन्ही ठिकाणी वीज नाचत होती। यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या रात्री तमाशा हा प्रेक्षकांनी सुद्धा भर पावसात थांबून पाहिला। भारत चीन युद्धाच्या दरम्यान आपल्या जवानांना धीर येण्यासाठी युद्ध सीमेवर जाऊन त्यांचं मनोरंजन करणारी हीच ती विठा। कलासक्त असणाऱ्या विठाबाईंचं वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षपूर्ण राहिलं। हे झाले केवळ 3 किस्से, पण त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आलेत। मग ते कात्रजच्या घाटात विठाबाईंच्या गाडीला झालेला अपघात असो किंवा सावळा बापू बरोबरचा सांसारिक कलह, पण विठानं कधीच धीर सोडला नाही। तमाशा जिवंत राहिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं। विठाबाईंनी फडाच्या माध्यमातून आईचं काळीज, रायगडची राणी, रक्तात न्हाली कुऱ्हाड अशी अनेक नवीन वगनाट्य रसिकांच्या समोर आणली। मुंबईची केळीवाली हे त्यांचं वगनाट्य सर्वाधिक लोकप्रिय झालं। विठाबाईंनी 1950 ते 1980 अशी 30 वर्ष तमाशाच्या फडावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं। 1990 मध्ये कलेसाठी विठाबाईंना राष्ट्रपतींकडून गौरवण्यात आलं होतं। शिवाय महाराष्ट्र गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता। याबरोबरच विठाबाईंना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला। एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारनं 2006 मध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सुरू केला। तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो। तर विठाबाई नारायणगावकर यांच्यासारख्या अफाट प्रतिभेच्या आणि संघर्षमय आयुष्याच्या जगलेल्या लोककलावंताची कहाणी मोठ्या पडद्यावर येणं ही खरंच अभिमानाची बाब। लक्ष्मण उतेकर यांच्यासारखा संवेदनशील दिग्दर्शक ही जबाबदारी पार पडतोय म्हणजे अपेक्षाही मोठ्या आहेत। श्रद्धा कपूर सारखी अभिनेत्री विठाबाईंच्या भूमिकेत प्राण कशी भरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आता प्रेक्षकांना वाट पाहायची आहे या अधिकृत घोषणेची आणि अर्थातच सिनेमाच्या पहिल्या लुकची। तुर्तास इथंच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी।
₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.